पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। खानापूर गावचे शेतकरी श्री पोपट आप्पा निवृत्ती जावळकर यांच्या मालकीची गाय बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी जनावरांची तसेच स्वतःची काळजी घ्यावी, एकटे फिरणे टाळावे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ संबंधित यंत्रणांना कळवावे असे आवाहन करण्यात येत आहे। गावातील सर्व ग्रामस्थांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासन व सरपंच शिल्पा सुधाकर गायकवाड यांनी केले आहे। खानापूर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना सूचना करण्यात येते की आपल्या खानापूर पंचक्रोशीमध्ये बिबट्याचा वावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि हा बिबट्या आता नागरी वस्त्यांमध्ये एकदम जवळ आलेला आहे। तर आज आपण बघत आहोत या ठिकाणी पोपट निवृत्ती जावळकर यांची ही गाभण असलेली गाय, हिला बिबट्याने त्याचा नरडीचा घोट घेतला आणि त्याच्यावर हल्ला केलाय। त्यामुळे हा बिबट्या आपल्या आता घराजवळ आलेला आहे। तरी सगळ्या खानापूर गावातील आणि इतर परिसरातील सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी शेतामध्ये जाताना, शेतीची कामं करत असताना लवकर अंधार पडायच्या आतमध्ये सगळ्यांनी घरी यायचंय आणि 5-5:30च्या आतमध्येच आपण सगळ्यांनी घरी येऊन आपल्या घराच्या आजूबाजूला असलेला सुद्धा जो परिसर आहे त्या ठिकाणी जी झाडी झुडपं आपल्या घराच्या आजूबाजूला असतील ती सुद्धा स्वच्छता आपण लवकरात लवकर करून घ्यायची, जेणेकरून बिबट्या आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी त्याला लपायला जागा मिळणार नाही। आणि आपल्या सगळ्या नागरिकांनी सतर्क राहून या बिबट्याच्या संदर्भामध्ये वन अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, ते त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। आणि सगळ्या नागरिकांनी सतर्क राहून आपण आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची आणि गावाची काळजी घ्यायची ही सगळ्यांना नम्र विनंती। मी डॉक्टर महाजन, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना खानापूर। सर्व खानापूर ग्रामस्थांना एक महत्त्वाची सूचना देण्यात येते की बिबट्याचा वावर खानापूरमध्ये यापूर्वी आढळला आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।